तर पुण्याचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त जालिंदर सुपेकर हे वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील आरोपींचे नातेवाईक असल्याचं समोर आल्यानंतर आता गुन्हे दाखल असलेल्या निलेश चव्हाण याला शस्त्र परवाना मिळवून देण्यात सुद्धा सुपेकर यांचा सहभाग असल्याचा आरोप केला जातोय। निलेश चव्हाणच्या शस्त्र परवान्यावर सुद्धा सुपेकर यांची सही आहे। त्यामुळे सुपेकरांनी हगवणे आणि हगवणेंच्या सांगण्यावरून आणखीन किती गुन्हेगारांना मदत केली असा प्रश्न निर्माण होतोय। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी एक एक चेहरे आता उघड होऊ लागले। पोलिसांनी वैष्णवीचा पती, सासू सासरा, दीर आणि नणंद या सगळ्यांना गजाड केलंय। पण एक आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाहीये, त्याचं नाव आहे निलेश चव्हाण। पोलीस त्याच्या शोधात आहेत। त्यामागचं कारण म्हणजे वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिचं बाळ हगवणे कुटुंबानं याच निलेश चव्हाणकडे दिलं होतं। तसंच वैष्णवीचे नातेवाईक जेव्हा वैष्णवीचं बाळ आणण्याकरता गेले तेव्हा निलेश चव्हाणनं त्यांना पिस्तुलीचा धाक दाखवून धमकावलं होतं। त्यानं ज्या पिस्तुलाचा धाक दाखवला त्या प्रकरणी निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि आता त्या परवानाधारी पिस्तुलावरून पुण्याचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त जालिंदर सुपेकर अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जाते। कारण सुपेकरांमुळेच निलेश चव्हाणला पिस्तुलाचं लायसन्स मिळालं। निलेश चव्हाणनं पुणे ग्रामीण पोलिसांकडे शस्त्र परवान्याकरता अर्ज केला होता, पण जिल्हाधिकाऱ्यांनी चव्हाणचा अर्ज फेटाळून लावला होता। त्यानंतर पुणे पोलिसांच्या हद्दीत राहत असल्याचा पुरावा तयार करून निलेश चव्हाणने पुणे शहर पोलिसांकडे शस्त्र परवान्याकरता अर्ज केला। दरम्यान सुपेकरांनी पोलिसांना सांगून निलेश चव्हाणचा चारित्र्य पडताळणी अहवाल मॅनेज केल्याची चर्चा आहे। तसंच निलेशवर यापूर्वीही गुन्हे दाखल असताना सुपेकरांच्या आशीर्वादामुळे त्याला शस्त्र परवाना मिळाल्याचा आरोप होतोय। कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याचं चारित्र्य, त्याच्यावरचं सगळ्या गोष्टी या अत्यंत शुद्ध असल्या पाहिजे। त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं बालंट असता कामा नये। जालिंदर सुपेकर यांच्या बाबतीत आता अनेक नवे आरोप पुढे येत आहेत, त्याचीही चौकशी झाली पाहिजे। आणि विशेषतः या प्रकरणामध्ये आणि अशा अनेक प्रकरणामध्ये आम्ही गेले अनेक महिने मागणी करतोय। जालिंदर सुपेकर हे वैष्णवीचे मामे सासरे असून ते राज्याचे कारागृह महानिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत। सुपेकर मोठ्या पदावर असल्यामुळे वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणात सुरुवातीला पुणे पोलिसांनी कारवाई करण्यात दिरंगाई केल्याचा आरोप होतो। निलेश चव्हाणला पिस्तूल लायसन्स हे सुपेकरांनी दिलं। एवढंच नाही, शशांक आणि सुशीलला सुद्धा दिलं आणि त्याची माहिती मी व्हेरिफिकेशनसाठी पुणे पोलीस स्टेशनकडनं आता घेतेय। या व्यतिरिक्त हे जे जालिंदर सुपेकर आहेत त्यांच्या विरोधात हे महिला आयोगाला मयुरीच्या आईनी लिहिलेलं पत्र, त्याच्यात सरळ लिहिलंय की एकदा नाही अनेक वेळा मेहुण्यांचा धाक दाखवून आणि राजकारण्यांचा धाक दाखवून या कुटुंबाला हैराण केलं गेलं। गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिसांनी हगवणे कुटुंबातील आरोपींना अटक करण्याची तसदी घेतली नाही। हे प्रकरण प्रसार माध्यमांनी लावून धरल्यावर पुणे पोलिसांना जाग आली। या सगळ्या घटनाक्रमामुळे जालिंदर सुपेकर चर्चेत आले। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।